हाय हॅलो, कसे आहात? ठीक आहात ना? ठीकच पाहिजे. आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत. त्याच्यासाठी खसखस थोडी गरम करून घेणार. थोडा पिस्ता पण टाकून घेऊ. थोडं दोन्हीला पण थोडं गरम करून घ्यायचं. थोडी नमी निघून जाते. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार. थोडं तूप टाकायचं. त्याच्यात थोडे बदाम टाकून घ्यायचे. थोडे अक्रोड पण टाकून घ्यायचे. सूर्यफुलाच्या बिया पण टाकून घ्यायच्या. थोड्या काशीफळाच्या पण टाकून घ्यायच्या. थोडंसं खोबरं पण टाकून घ्यायचं. तर त्यात थोडंसं हलवून घेऊ. थोडीशी किसमिस, किसमिस पण आता किसमिस लगेच फुगून जाते, तिला नाही जात. आता आपण काढून घेणार. परत थोडंसं तूप टाकून पेंट खजूर हे करून घेणार. मिक्सरला पण काढू शकतो, पण मी अशीच करून घेणार. अशी पण लगेच मेल्ट होऊन जाते. 5 मिनिटातच मेल्ट होऊन जाते. मेल्ट व्हायला पण तिला काहीच टाईम नाही लागत. छानशी लगेच होऊन. मिक्सरला पण हवी तर तुम्ही काढू पण शकता, अशी पण करू शकता. खायला पण खूप छान लागतात. ते आता छानसं पूर्ण हे होऊन राहिलं. आपण मिक्सरमध्ये पण काढलं तरी चालतं, पण त्याचं थोडं मिक्सरमधलं कसं भांडं खराब होऊ शकतं. आता आपण आपले ड्रायफ्रूट टाकून घ्या. खायला पण एकदम छान लागतात. एकदा करून नक्की बघा घरी.
करायला पण सोपे आहात, खूप सोपे. तर एवढे कधी पण आपण करू शकतो. आपल्याकडं असं नाही आहे काजू बदामच पाहिजे त्याला. पेंड खजूरमध्ये शेंगदाणे पण कापून आपण टाकू शकतो, काप करून. आता आपलं हे झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करणार. हे पूर्ण झालं, थोडं थंड करणार, गॅस ऑफ. आपण आता थोडं थंड करून घेऊ. फॅनच्या हवेत पण केलं तरी चालेल. खसखस पिस्ता पण आता टाकून घेतला. आपण आता याला मिक्स करून घेऊ. म्हणजे थोडं थंड झालं, लय गरम याच्यात नाही करायचे, थोडे थंड होऊ द्यायचं. आता आपण लाडू वळून घेऊ. हे बघा, आता आपण छोटे छोटेच करणार, लाडू वळून घेणार. असेच पूर्ण करून घेते. हे बघा, आपला आता ड्रायफ्रूट लाडू तयार झालेला आहे. नक्की घरी करून बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.